हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये घरात भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या नसताना काय स्वयंपाक करायचा, भाजी कोणती करायची, आमटी कोणती करायची हे तुम्हाला सांगणार आहे. मी चहा ठेवला सगळ्यांसाठी. मीही माझ्यासाठी चहा घेतला. आज मी कुकरला फक्त बटाटे वटाणा लावलेला आहे आणि भात लावलेला आहे. त्यानंतर मीही चहा घेतला. मी आणि वेदू टी व्ही बघत बघत चहा पिलो. वेदूने दूध पिलं, मी चहा पिला. आता मी चालले किचनमध्ये. वेदूसारखी मी तर सकाळ सकाळी टी व्ही बघू शकत नाही. त्यानंतर इकडे कुकरमध्ये वटाणा, बटाटा आणि भात लावलेला आहे. कोणत्या कुकरची शिट्टी व्हायला मला हॉलमधून समजना झालं, तर मी पळत आली की भात करपू नये म्हणून. तर हे भाताचं बंदच करून टाकलं. 3 शिट्टी झाल्यानंतर बघितले तर फक्त माझ्याकडे कांदा आहे, टॅमॅटो नाही आणि ओलं खोबरंही नाही. त्यात छोटं मिक्सरचं भांडं खराब झाले, तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढंच खोबरं बारीक होते का बघत आहे आता. पण झालं, बारीक झालं, थोडंसं राहिलं, पण एवढं तरी मला खोबरं मिळालं. त्यानंतर मी भाजीमध्ये मोहरी जिरंची फोडणी, कांदा भरपूर चिरून घातला आणि आलं लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये 4 लवंग, थोडीशी दालचीन आणि थोडंसं मिरं असं मी घालत आहे. ही झटपट भाजी आहे, तुम्ही कुठूनही घालू शकताय. त्यानंतर स्मॅश केलेला बटाटा घातला, त्यामुळे भाजी घट्ट होईल. आणि थोडंसं वेलदोडेही बारीक करून घातले. 1 वेलदोडा बारीक करून घातला. त्यानंतर मी डाळ कांद्याची ही भाजी केली. डाळ कांद्याची भाजी झाल्यानंतर हा बघा आमटी बघा, ही सगळ्यांनी जेवली, एवढीशीच राहिली. खूप सगळ्यांना आवडली, भरपूर केलती मी. हे बघा, वेदू आणि वेदूची आजी झाड लावत आहेत, ॲलोवेराचं झाड लावत आहेत. वेदू मदत करत आहे. आमच्या इथे रात्री पाऊस पडला भरपूर मोठा. बघा पाऊस किती मोठा पडतोय आणि सगळं हिरवंगार दिसतंय. रात्रीचे वाजले 7, पण तरीही थोडासा उजेड आहे आणि लाईटमुळे हिरवंगार दिसते, पावसामुळे सगळं वातावरण.